NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। ओंकार शुगर अर्थात सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात। पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी जगला पाहिजे। कर्जत गावातील शाळेची दयनीय अवस्था, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात। लोणखेडा ग्रामसभेत महिलेसह मुलगी व नातवास धक्काबुक्की, 3 महिन्यांनी दाखल झाली फिर्याद। शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात, उमेदवारांची घोषणा लवकरच। आता सविस्तर बातम्या। ओंकार शुगर अर्थात सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मोडी पूजन करून करण्यात आला। या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव पाटील, माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ऊस हे आजच्या काळातील सर्वाधिक शाश्वत पीक आहे। ओंकार ग्रुपने राज्यातील बंद पडलेले 15 साखर कारखाने पुन्हा सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आहे। या हंगामात 8 लाख टन ऊस गळपाचे नियोजन असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळेल, अशी घोषणा चेअरमन बाबूराव पाटील यांनी केली। खरंच आता इथे मी एक पाहुणी म्हणून आलेली आहे कारखान्याची मोडी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रज्वलन करण्यासाठी। पण ओंकार ग्रुप्सही आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नाही 2-3 वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे। त्यांनी जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा 1.5 पट दुपटीने कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे HNTचा सगळं व्यवस्थित त्यांचा हाताळण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे। मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितले 8 लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे, ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील। इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगलं योगदान। नगरपालिका आहे 200 किती भाजपाला यशाची काय खात्री वाटते? भरभरून आम्हाला यशाची खात्री आहे। नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, लगेच पाठोपाठ जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळालं आणि महायुतीचे जास्तीत जास्त जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती देण्यामध्ये होईल, हा विश्वास लोकांमध्ये आहे। पण स्थानिक पातळीवरती मतभेद अनेक आहेत, त्यामुळे महायुती होईल नाही होईल अशा अनेक चर्चा, त्यामुळे भाजपची इथे स्वबळावरती निवडणूक लढेल अशी देखील परिस्थिती, आपण काय सांगणार त्याच्यावरती? मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही। राज्यभर निवडणुका आहेत, तिथले लोक काय निर्णय घेतील हे त्याच्यावर अवलंबून आहे, पण कोणत्या तरी महायुतीच्या घटकाचाच इथे विजय होईल एवढा मला विश्वास आहे। बच्चू कडू यांनी टीका केलेली की मत चोरी केली गेलेली आहे आणि निवडणूक आयोगांना पैशांची गड्डी जी ती दिली गेली त्यामुळे मत चोरी जी ती बेशुमार होतात तिथे। मी काही त्या टीकेवर उत्तर देण्याचं माझं काम नाही, त्याच्यावर व्यवस्था उत्तर देईल। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। कर्जत गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत 2 वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीर अडचणीत आले आहेत। विद्यार्थ्यांना सध्या ग्रामपंचायत भवन व जर्जर राजीव गांधी भवनात वर्ग भरावे लागत असून ही दोन्ही इमारत मुख्य रस्त्याच्या पलीकडे असल्याने मुलांना दररोज जीव मुठीत धरून रास्ता ओलांडावा लागतो। राजीव गांधी भवन परिसरात उंच गवत, काटेरी झुडपे व अस्वच्छता असल्याने वातावरण शिक्षणासाठी अयोग्य बनले आहे। शौचालयाच्या सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी व महिला शिक्षकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। ग्रामपंचायतीने अनेकदा नवीन शाळा इमारतीचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। दरम्यान शाळेचे बांधकाम तातडीने सुरू न झाल्यास पालकांकडून तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे। सुरक्षित आणि सुस्थित शाळा उभारण्याची मागणी जोर धरत आहे। कर्जत गाव आमनावाला आमनी शाळा बो रस्ता कुदी नहीं बाकने आंगे ती मुड़ी जायला तर 1-2 वर्ष पहिल्याच मुडेली ती आता ग्राम पंचायत म्हणते मग येतं पोलीस शिकडायला दाडना रस्ता आहे भरपूर चाडा आमनावाला ती शाळा आपको बिना बनी रही है, मग ती शाळा जल्दी बनावा लावा बोलो कसला
आमना गाव महिना ते आता रस्ता बनीत नाही, रस्ता आहे ना पूल चालं गाड्या वापरत पोरेसवर दाखलत म्हणा पोरेसला वाट लावायला म्हणा जीव बी आहेत शाळा. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज. लोणखेडा येथे ग्रामसभेदरम्यान उपस्थित महिलेसह तिच्या मुलगी व नातवास धक्काबुक्की केल्याचे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शहादा पोलिसात विनयभंग, मारहाण व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 8 ऑगस्ट रोजी घडली असून फिर्याद मात्र तब्बल 3 महिन्यांनी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संशयिताचे नाव गणेश रघुनाथ पाटील आहे. ग्रामसभेदरम्यान महिलेबरोबर धक्काबुक्की करून अनुचित वर्तन केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी महिलेला मदत करण्यासाठी आलेल्या तिच्या मुलगी व नातवास देखील शिवीगाळ व धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नगाबाई नगीन मोरे लोणखडाम गराम सभा हाती गराम पंचायत लोक गोये वयला हातात. आता मी बी काय वय करीन गई मी बी ता गराम सभा आता राजा गणेश मला देखता उतरीन ताहू बी नारण ताहू राजा गण्या मला देखू बठा तू कजे उन्नीसव तुला कोण वारनाव ते बाकी लोकला गाया देव बठा हिला कोण वारनाव हम काय वारना तो अशा बा म्हणतं म्हणावी तर हाकस न गावना गराम सभासत मी बी उन्नीत काय म्हणा म्हणतं. आता राजा राग कर बठा फिरी मी बो हानी मिनी बठी निघीन जेव बठी गणेश राजा फिरी मला धरना तो दौडीने येईन धरना रोडवर ता गराम सभा मती निघी रोडवर धरना मला मना पोलका बठा फाडी टाकी देना मला बेइज्जत करी देना. आणि फिरी आम्ही पोलीस स्टेशनवर जाता राहणार ता फिरी हम अर्ज देणं अशा नशा बनावो लेखी करणं ते पण राजा गण्यानं मला एका डाव धोका करी दे याला जल्दी धराव. SP साहेब मना खूप विश्वास तो गरीबसना वालीस मी ते खूप उमेद बांधू तो राजा गण्याला जल्दी अरेस्ट करा. आज माव हात टाकना आकू दुसरी हमने आदिवासी बाई लाखू हानी सके आणि येणं खूप गुंड चार रस्तावर बठीरत हमला शेवादा जावाला जीव भी आहे बट ता 4 रस्तावर त्यानं गुंड तो जाख ताक करत ते. आता हमला खूप डर वय गे असं त्यानं त्याला जल्दी तर जल्दी अरेस्ट करा आणि त्याला थवा तव तो धाका पडी न ते एका दिन मी एकली राहू एका दिन मला मारी बी टाकी दे आणि आता एकलीच राहू मी. आणि त्यानं गुंड त्यांना ऐकत त्यानं गुंड त्यांनी वायते करायला काय बी करायला तयार सत आणि मी ती एकलीच राहू दादा अतली विनती स म्हणे तो राजा गण्याला जल्दी कोंडा. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज. आगामी नगरपालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याची माहिती प्रदेश सचिव व निरीक्षक रईस बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की शहादा नगरपालिकेत समाजवादी पक्ष स्वतःचे उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणारे उमेदवारच आमचा चेहरा असतील. यावेळी उपाध्यक्ष रईस बागवान, शहादा शहराध्यक्ष इकबाल शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यहाँ पर बहुत ही ताकत से समाजवादी पार्टी अपने वार्ड नंबर 6 से, वार्ड नंबर 2 से और वार्ड नंबर 3 से अपने कैंडिडेट्स देगी और इंशाल्लाह यहाँ पर अपनी जीत दर्ज कराएंगे. हम कुछ 2-3 दिन में हमारे कैंडिडेट्स का नाम भी डिक्लेयर करेंगे और उसके बाद में इंशाल्लाह हम लोग कैंडिडेट्स के फॉर्म भरकर पूरा काम कंप्लीट कर देंगे. हाँ, युति कोणाबरोबर करणार आहेत का तुम्ही? हम युति किसी के साथ नहीं करेंगे. जनाब अब्बास आजमी साहब का ऊपर से ही आदेश है कि हमको यहाँ पर अपना खुद का बलबूते पर लड़ना है, क्योंकि समाजवादी पार्टी के खुद के अपने काम हैं जो पब्लिक के लिए हम लोगों ने किए, तो उस बेस पर हम लोग खुद के बलबूते पर इलेक्शन यहाँ पर लड़ने वाले हैं. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.